आजच्या दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांच्या टार्गेटवर आहेत, ते म्हणजे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे। अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये आज दिवसभर वार पलटवार बघायला मिळालेले आहेत। अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या खात्यामध्ये पावणे 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असा गंभीर आरोप केला। कृषी क्षेत्रामधल्या 5 वस्तूंच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला। विशेष बाब ही आहे की एबीपी माझानं कृषी खरेदी गैरव्यवहार हा सगळ्यात आधी चव्हाट्यावरती आणला होता आणि या सगळ्या आरोपांची पुनरावृत्ती करत अंजली दमानी यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची आज पुन्हा एकदा मागणी केली। यानंतर मुंडेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि दमानी यांचे सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले। दमानी यांचा सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे असा पलटवार सुद्धा मुंडेंनी यावेळी केला। दमानी यांचा उल्लेख करत त्यांनी बदनामिया असा त्यांचा तो उल्लेख त्यांनी केला आणि यावरती पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा त्यांनी धनंजय मुंडे यांचा समाचार घेतला। कमीत कमी पावणे 300 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत। त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा। मी कृषी मंत्री असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादान खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे। नॅनो युरियाची बॉटल जर ऑनलाईन मध्ये आज तुम्ही बघताय, इफ्कोच कंपनीची बॉटल 500 ml चीच बॉटल आहे, त्याच कंपनीची बॉटल जर आपल्याला 92 रुपयाला मिळते आणि ही जर सरकारने एवढ्या 19.5 लाख बॉटल्स घेतल्या आणि त्यांना समजा तो 92 रुपयाचा जरी दर पकडला तरी मी आज म्हणते की 50% पैसे गेलेत, पण जर त्यांनी बल्क रेट पकडला तर हा म्हणजे 70% जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत हे स्पष्टपणे दिसतंय। त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य, नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं। तर मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का, एवढ्या हुशार आहेत त्या। मला आजही आदर आहे, पण जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला। गैरव्यवहार आहे तो लपवण्यासाठी बॅकडेटेड केलं जातं। तर तुम्ही जर ते पत्राची तारीख बघितली ती 16 मार्च आहे, पण त्याच्या सह्या ज्या झालेल्या आहेत डेप्युटी सेक्रेटरी पासूनच्या सगळ्यांच्या त्या मे महिन्याच्या आहेत। हे आता प्रत्येक माध्यमाने दाखवावं आणि हा किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि सरळ सरळ लूट आहे। आणि कोणाची लूट आहे तर ती शेतकऱ्यांसाठी दिले गेलेले पैसे होते। 1000 कोटीचे जे सँक्शन होतं ते शेतकऱ्यांसाठी होतं, धनंजय मुंडेंसाठी नक्कीच नव्हतं। मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया, ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे। एक आरोप असाच त्यांनी केला होता, म्हणजे असे सनसनाटीखेच आरोप करायचे, धादान खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचं, याच्या पलीकडे यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही। हे जे GR काढला गेला होता तो खूप आधीचा GR होता 2017 मध्ये की डीबीटीच्या बाहेर काढणं, ते GR काही एवढा रेग्युलरली कोणी बघत नाही आणि जवळजवळ 8 वर्षांनी तर नक्कीच नाही। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कदाचित माहीत नसेल की त्यांच्याकडे ते अधिकारच नाही आहेत याच्या बाहेर काढण्याचे, डीबीटीच्या बाहेर काढण्याचे, म्हणून त्यांनी ती सही केली असावी। त्याच्यावर वित्तमंत्र्यांची पण सही आहे, म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे। एका रात्रीत अशी काय घाई होती की ते एका रात्रीत करण्यात यावं, कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता, कशासाठी पैसा हवा होता, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडेंनी करावा। आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडे माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात
कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.